सहकार्य तुमच्या माध्यमातून करा। चांगला 16 तुमच्यासाठीच इथे ठेवला गेलाय, तर तुमच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा करतोय। बीएस बॉईज वैभव मडवी, रितेश, सुमित विनंती करतो शतरक्षण सजवून घ्या। तर सलामीची जोडी वाशीबाई संघाची आपण पाहतोय। स्ट्राईकवर मातब्बर फलंदाज राजू, तर नॉन सेकंड कडे तुम्ही पाहताय आकाश। अशी मातब्बर जोडी सातत्यानं चांगलं कार्य वाशीबाई संघासाठी करते। सलामीला येताना मात्र मोठमोठे फटके सातत्यानं आपण फलंदाज राजूच्या माध्यमातून पाहतोय। तर आकाश एक नौका खेळाडू आहे आणि नौक्या खेळाडूला संधी मात्र सातत्याने दिली जाते आणि संधीचं सोनं देखील करून दाखवतोय आकाश आपल्या संघासाठी। तर यंदाचं हे तिसरं वर्ष आपल्या लाडक्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे आयोजन आपण पाहतोय आणि आयोजनाचा देखील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना इथे रंगतोय। तर विनंती असेल वेळ वाया घालवू नका। एक इनिंग संपवण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील, त्या 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे याची नोंद घ्या। पंच पहिला चेंडू टाकल्यानंतर टाइमर तुम्ही चालू करा आणि सातत्यानं शतरक्षण करणाऱ्या संघाला आणि फलंदाजाला टाइम सांगत राहा याची विनंती आहे। पंचांचा इशारा इथे मात्र सामन्याला सुरुवात होते। वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होता वैभव मडवी। तर एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने AKPL ची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल। आगरी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान या खेळाडूला मिळाला होता आणि त्यानंतर मात्र मोठमोठ्या स्पर्धा या फलंदाजाने गाजवल्या। समोर तुम्ही पाहू शकाल राजू, तर नॉन सेकंड कडे तुम्ही पाहताय फलंदाज आकाश। इथे मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येताना दिसत नाहीये। सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। जसा टप्पा पडला त्यानंतर तितकाच वेगवान पद्धतीचा चेंडू यष्टिरक्षकाच्या माध्यमातून सुरेख यष्टिरक्षण। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू मात्र फलंदाज राजूला डॉट टाकलाय, गोलंदाज वैभवने सुरेख गोलंदाजी। इथे मात्र फुलटॉस आणि फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवर चांगला प्रहार, बघता बघता चेंडू चाललाय सरळ सीमा पार। पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावतोय, धावांचा अकाउंट इथे ओपन होतोय, धावांचा श्री गणेश होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वर। डीजे पहिल्या चेंडू मात्र निर्धाव टाकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चांगला फटका वैभवने लगावला, धाव संख्येला नेऊन पोहोचवला तब्बल 4 या आकड्यावर। इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, शतरक्षक तैनात आहे। इथे मात्र सुरेख झेल, तू जर मला चौकार मारू शकतोस तर मी देखील तुला तंबूची दिशा दाखवू शकतो। पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला तंबूची दिशा, पहिला हादरा फलंदाज राजू बाद। डीजे षटक क्रमांक पहिलं चालू होतं। एक चांगला चौकार फलंदाज रवीने लगावला, त्यानंतर मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला होता, परंतु शतरक्षक तिथे तैनात होता सुमित, चांगला झेल टिपला आणि पहिला हादरा संघाला बसला। तर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये जातोय। फलंदाज तुम्ही पाहताय एकनाथ उर्फ यक्कू, नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला जुना जाणता खेळाडू इथे मात्र खेळतोय। शतरक्षण करणारा संघ 20 मिनिटांचा अवधी आपल्याला 5 षटक टाकण्यासाठी दिलाय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, आयोजक संयोजक आम्हाला कळवतायत। इथे मात्र मोठा फटका, पहिल्या चेंडूवर बिग हिट आणि बघता बघता चेंडू चाललाय सीमा रेषेबाहेर, लांबलचक षटकार एकनाथ उर्फ यक्कूच्या बॅट मधून आपले इरादे इथे मात्र पहिल्या चेंडूवर स्पष्ट करतोय। वैयक्तिक खेळतोय 6 वर आणि संघाला नेऊन पोहोचवतोय तब्बल 10 वर। डीजे एकनाथ उर्फ यक्कूचं एक जुना जाणता खेळाडू आहे, अनुभवाची भली मोठी शिदोरी आहे आणि त्याच शिदोरीचा वापर केला। पहिला चेंडू मात्र भिरकावून दिला 6 धाबांसाठी बिग हिट षटकार। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, बॅकफुटवर जाऊन 2 शतरक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार। काय नजाकत होती या फटक्यामध्ये, आत्ताच्या घडीचं लेदर क्रिकेट ज्या प्रकारे खेळलं जातं त्याच प्रकारचा हा फटका एकनाथ उर्फ यक्कूने लगावला आणि मी देखील क्लास आहे हे दाखवून दिलं। धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर।
पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी वैभवने पहिल्या 1-2 चेंडूवर केली होती. त्यानंतर मात्र सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. कारण सातत्यानं सुरेख असं हे मैदान गोलंदाजाला आणि फलंदाजाला साजिश अशी खेळपट्टी आपण पाहतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन शॉर्ट ऑन पुल. उंची जास्त लांबी कमी परंतु नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगलं क्रिकेट सातत्याने इथे खेळलं जात आहे. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये देखील इथे केलं जात आहे. पाहता पाहता पहिलं पॉवर प्लेचं षटक पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागतात. एक गडी बाद 16 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. बंधन असेल याची नोंद घ्या. 4 षटक शिल्लक आहेत आणि तुमच्याकडे 16 मिनिट आहेत. या 16 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला इथे टाकायचे. तर विनंती करतोय वेळ अति महत्वाची आहे. पहिलं षटक इथे पूर्ण झालं. पहिल्या षटकात धावा धाव फलकावर लागल्या तब्बल 16. गोलंदाज सज्ज होतोय सुधीर. सुधीरचा पहिला चेंडू त्यावर चांगला फटका ऑनसाइडच्या दिशेने चाललाय. चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू पकडणार उचलणार फेकणार. तत्पूर्वी एक धाव इथे जरूर काढली जाते. एका एका धावेचं क्रिकेटमध्ये बरंचसं महत्व आहे आणि धावा कशा येतील त्याला महत्व नसतं परंतु मर्यादित क्रिकेटमध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे. कारण जितक्या धावा तुम्ही काढणार त्यानंतर तितक्या धावा चेस करताना तुम्हाला कुठेतरी चांगली फलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका मारायचा होता. बॅटची वरची कडा घेतली गेली. चेंडू चाललाय घोषित रिजन मध्ये. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 वर. मंचाच्या समोर जे वाशीबाई संघाचे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय आपल्याला खुर्च्या दिल्यात. प्रेक्षक तुम्ही उठा. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या द्या. ते उभे आहेत. आयोजक संयोजक आपल्याला विनंती करतो तिकडे जायचं आहे आणि खेळाडूंना बसण्यासाठी त्या खुर्च्या खाली करायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं हे षटक. चांगली गोलंदाजी गोलंदाज सुधीरच्या माध्यमातून 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 2 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा इथे खर्च केल्यात. पुढे त्या गोलंदाज सज्ज होते. पुढचा चेंडू. खेळाडूंना विनंती आपण तिकडे बसायचंय. मंचाच्या समोर उभे राहू नका. तुमच्यासाठी खुर्च्या तिथे खाली केल्यात. आयोजक संयोजक आम्हाला सातत्यानं इथे कळवतात तर थोडंसं सहकार्य करा. कारण चांगली शृंखला इथे पार पडते. चांगली स्पर्धा इथे पार पडते आणि सर्वांचं सहकार्य पाहिजे या स्पर्धेसाठी. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू चांगला फटका नजाकत होते. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. तत्पूर्वी एकदा इथे जरूर पूर्ण होते. कौतुक करावं लागेल एकनाथ उर्फ यक्कूचं. कौतुक करावं लागेल नवख्या या आकाशचं. कारण प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार लागत नसतात. एकेरी दुहेरी धावा काढणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि त्याच प्रकारची समयसूचक फलंदाजी एकनाथ आणि आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 वर. 19 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने मारायचा होता फटका. प्रयत्न फसला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सुधीरच्या माध्यमातून. छोटासा रनअप आहे परंतु टप्पा अचूक आहे आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला चेंडू ओळखणं कुठेतरी जड जातं आणि त्यामुळे या षटकातला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मर्यादित षटकांचं क्रिकेट तुम्ही खेळता त्यामधले 2 षटक ही पॉवर प्लेची षटकं असतात आणि 2 षटकं टाकताना कुठेतरी गोलंदाजावर दबाव असतो परंतु चांगली गोलंदाजी करून दाखवतोय सुधीर. इथे मात्र चांगला फटका बॅकफुटवर जाऊन पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. बघता बघता चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. पंच आम्हाला कळवतात तिथे मात्र एकच धाव असेल आणि या एका धावेची धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 या आकड्यावर. पहिलं षटक तुम्ही जर पाहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. वैभवने 16 धावा खर्च केल्या. एक गडी जरूर बाद केला. दुसरं षटक परंतु सुरेख टाकलाय गोलंदाज सुधीरने. 5 चेंडू टाकले आणि त्यामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटची वरची कडा घेतली जाते. बघता बघता चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. षटक क्रमांक दुसरा देखील इथे पूर्ण होते. जी महत्वपूर्ण 2 पहिली षटकं असतात ती षटकं मात्र इथे पूर्ण होतात आणि 2 षटकांच्या संपुष्टीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात. तब्बल 1 गडी बाद 21 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्ले.
वाशी बॉयज वाशी वर्सेस BS बॉयज दिवा या दोन दिग्गज संघादरम्यान चालू असलेलं घमासान युद्ध आपण पाहतोय. जवळजवळ 2 षटकं इथे पूर्ण झाल्यात आणि 2 षटकांअखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. तब्बल 21 धावा. इथे मात्र वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुमित. एक नावाजलेला गोलंदाज आहे BS बॉयज दिवा संघाचा. सातत्याने मोठमोठी मैदाने या सुमितने गाजवलेत, परंतु समोर तितकाच घातक डेंजर मॅन फ्रॉम वाशी बॉयज एकनाथ उर्फ यक्कू. तर नॉन स्ट्राइक एंडला त्याला साथ देतोय नौका खेळाडू आकाश. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसला. सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर चेंडूने कमी उचली घेतली. फलंदाजाला चेंडू ओळखणं कुठेतरी कठीण झालं आणि त्यानंतर तितकंच चांगलं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू मात्र सुरेख टाकलाय. डॉट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्येला कुठेतरी खेळ बसले. पहिल्या षटकात ज्या 16 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी सर्वच गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा बेग हिट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चुकी होते, बॅटची एज लागते, शतरक्षक धावते. तत्पूर्वी पंच आम्हाला कळवतात की चेंडू पायाला लागतोय. लेग बाईटच्या रूपात ही धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. पूर्णपणे रजनी क्रिकेट आपण पाहतोय. नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. चांगले क्रिकेटचे सामने आपण बघतोय. पहिला दिवस जर तुम्ही बघितला असेल, विशालने चांगली फलंदाजी केली, सचिन नाईकने चांगली फलंदाजी केली आणि चांगलं शतरक्षण आणि चांगली गोलंदाजी करून मात्र टॉप 4 मध्ये गावदेवी धारावे संघ दाखल झालाय. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू सोडून दिला जातोय. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच मात्र कुठल्याही प्रकारचा इशारा देत नाहीत, म्हणजे नक्कीच निर्धाव चेंडू. कौतुक करावं लागेल सुमितचं. सातत्यानं 6 चेंडू ज्यावेळेस तुम्ही टाकता, मर्यादित क्रिकेट तुम्ही खेळता, व्हेरिएशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक चेंडू तुम्ही जर सारखा टाका तर फलंदाज तो चेंडू ओळखेल आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सुरेख गोलंदाजी गोलंदाज सुमित. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली जाते. चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. एकेरी आणि दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण वाशी बॉयज संघाकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस अभय वाघमारे यांचं नाव सातत्याने पुढे येतं. त्यानंतर तुम्ही पाहिलं एकनाथ जाधव उर्फ यक्कू, त्यानंतर रवी जाधव, प्रसाद, राजू यांच्यासारखे एकावनिक सरस फलंदाज या संघादरम्यान आहेत. आणि हा संघ ठरला होता मागच्या सुयोग स्मृतीचा विजेता संघ आणि आज मात्र पुन्हा एकदा किती खेळण्यासाठी सज्ज झालाय. तर घनसोलीवरून आलेत खास सन्माननीय किरण म्हात्रे. आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष असं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. कारण आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. तर विनंती करतोय सन्माननीय किरण म्हात्रे आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष असं स्वागत. बालचंद्र स्मृती चषक झुगाव 2017 मध्ये आणि घेऊन चालतो एक चांगल्या लढतीकडे. 2 दिग्गज संघादरम्यान चाललेली लढत तुम्ही पाहताय. गोलंदाज सुमित मात्र चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना 4 चेंडू टाकून झालेत आणि या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र दिशा दिली. चांगला फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका लगावला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी मात्र एक धाव इथे जरूर पूर्ण केली. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे एकेरी दुहेरी धावांचं. परंतु पहिल्या षटकात तब्बल 16 धावा खर्च केल्या गोलंदाज वैभवने. त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला पूर्णपणे जकडून ठेवलं आणि फलंदाजाला खेळण्यासाठी कुठेतरी व्यत्यय नंतरच्या गोलंदाजांनी नक्कीच निर्माण केला. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, चांगला फटका. बघता बघता चेंडू चाललाय सीमा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड हिट. षटकार डीजे. अति महत्वाचे आहे. तुमच्या माध्यमातून सहकार्य करा, कारण वेळेला आपल्या जीवनामध्ये बरंचसं महत्व आहे. वेळेला बरीचशी किंमत आहे. कारण पहिला सामना उशिरा चालू झाला, त्यानंतर पहिल्या सामन्यामध्ये बराचसा वेळ खर्च झाला. आजच्या दिवसातील दुसरा सामना इथे चालू आहे आणि 7:30 वाजून गेलेत. त्यामुळे आयोजक संयोजक आपल्याला कळवतात की थोडंसं सहकार्य तुमच्या माध्यमातून देखील करा. कारण जय गणेश सारसोळे वर्सेस वाशीगाव वाशी या 2 दिग्गज संघादरम्यान इथे टॉस केला जाईल. तर विनंती करतोय जय गणेश सारसोळे टॉस साठी या. एकविरा वाशी संघाचा इथे खेळाडू उपस्थित आहे. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि फलंदाजाला परतवलंय. फलंदाज बाद डीजे.
मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, उंची जास्त आणि बघता बघता लांबी देखील तितकीच मोठी. बिग बिग हिट हिट एक्कूच्या माध्यमातून निघतोय. धाव ते देतील. चौथं षटक प्रगतीपथावर असताना कौतुक करावं लागेल. सुरेख खेळ आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना लांबलचक षटकार फलंदाज एकनाथ उर्फ यक्कूने लगावला. आतापर्यंत 2 षटकार इथे एकनाथ उर्फ यक्कूने लगावलेत. आपले इरादे इथे मात्र स्पष्ट केलेत. चेंडू जर आला असेल तर सन्मान्य सर्वांचे लाडके असे गायक आशिष म्हात्रे यांचं आगमन मंचावरती झालंय. साहेब आपलं सहर्ष स्वागत. कोई कोंबडा काढता है तो कोई बकरा काढता है, गाणं ज्यांच्या माध्यमातून गायला गेलं असे सन्मान्य गीतकार यांचं आगमन इथे झालंय. आपलं सहर्ष स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. एक गोड आवाज ज्या गाण्याने पूर्णपणे साऱ्या आगरी लोकांना ठुमकायला लावलं, ते गाणं मात्र साहेबांच्या माध्यमातून ते गायला गेलं. तर गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा सुधीर. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. 4थं षटक आणि या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र गती परिवर्तन हेरलं होतं. बॅकफुटर जाऊन चांगला फटका लगावला. बॅटच्या मिडल मध्ये चेंडू येताना दिसत नाहीये. चंद्रकांत पाटील उर्फ टक्या चेंडू पकडतोय. तत्पूर्वी एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. बघता बघता षटक क्रमांक 4 देखील इथे पूर्ण होत आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या संपुष्टीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात. तब्बल 38 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं। आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है, कोई बकरा काटता है. धन्यवाद डीजे. तर जे गाणं तुम्ही ऐकलं ते गाणं ज्यांनी गायलंय असे गीतकार आशिषजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय. चांगले असे संगीतकार आहेत. इथे मात्र चांगला फटका एकनाथ उर्फ यक्कू लगावतोय. पंच इथे कळवतात की हा चेंडू मात्र चौकार आहे. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावतोय आणि पुन्हा एकदा संधी प्राप्त होते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. सन्माननीय कार्यसम्राट असे नगरसेवक माजी नगरसेवक सन्माननीय प्रभाकरजी भोईर साहेब यांचं देखील आगमन व्यासपीठावर झालंय. साहेबांचं देखील सहर्षाचं स्वागत करतोय. पहिल्या दिवसापासून मोलाची साथ साहेबांची मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विनंती करतोय दिवा संघ थोडंसं सहकार्य तुमच्या माध्यमातून करा. एकनाथ उर्फ यक्कू चांगली फलंदाजी करतोय. रवी जाधवची त्याला चांगली साथ मिळते. खेळ मात्र मैदानामध्ये बहरलाय. दोन्ही दिग्गज संघ. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. बघता बघता चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. एक्कूच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार. सुरेख फलंदाजी. तमाम प्रेक्षकांची मन एकनाथ उर्फ यक्कू जिंकून घेतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 48 वर. 48 धावा आतापर्यंत धाव फलकावर
6 धावांसाठी ब्रँडेड हिट एक्कूच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 54 डीजे. पोहोचते तब्बल 56 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. सुरेख खेळ इथे मात्र करून दाखवतोय वाशी बॉयज वाशी संघ. आज मात्र अभय वाघमारे मैदानामध्ये जरी फलंदाजीला गेले नसले तरी देखील धावांची गती तुम्ही पाहू शकता. चांगल्या धावा आतापर्यंत उभारल्यात. इथे मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका, चेंडू हवेत. इथे मात्र कुठेतरी हातातून झेल निसटतोय आणि त्याचा तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 62 आणि एक्कूसाठी खास टाळ्या वाजवा. एक्कू खेळतोय तब्बल 51 या आकड्यावर, म्हणजे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा मान मिळालाय एक्कूला. सुयोग स्मृती चषक झाला होता त्यामध्ये देखील धावा झाल्या नव्हत्या. कालच्या दिवसामध्ये देखील अर्धशतक कोणत्या फलंदाजाने झळकावलं नव्हतं. या मालिकेतलं सर्वात पहिलं अर्धशतक झळकावतोय एकनाथ उर्फ एक्कू. वेल प्लेड एकनाथ. टाळ्या वाजून स्वागत करा. प्रेक्षकांना देखील विनंती करतोय, मान्यवरांना देखील विनंती करतोय व्यासपीठावर या. सन्माननीय संगीतकार आशिष जी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपल्याला कॅप इथे देण्यात येईल. वैयक्तिक 51 धावांची स्फोटक खेळ तुम्ही साकारली, तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलीत, त्याबद्दल आपल्याला सन्मानित केलं जात आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. 51 धावांची स्फोटक खेळी, त्यामध्ये तब्बल षटकार लगावले 6 आणि चौकार लगावले 2. वेलपेड एक्कू असाच खेळ तुझ्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळावा ही सदिच्छा इथे प्रकट करतो. आणि मैदानामध्ये त्वरित उतरा वाशी बॉयज वाशी संघ. नवी मुंबईमध्ये पूर्ण रायगड पनवेल ठाणे पूर्णपणे महाराष्ट्रभर त्यांच्या गाण्यांचं सुमधुर संगीत आपण ऐकता आणि त्या गाण्यांची मेजवानी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. असे संगीतकार सन्माननीय आशिषजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा सन्मान इथे होईल. तर माजी नगरसेवक प्रभाकरजी भोईर साहेब आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. कारण आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. तर जोरदार टाळ्या वाजवा. गायक आहेत, त्यांची गाणी तुम्ही सातत्याने ऐकता.
महाराष्ट्रभर नावाजलेली गाणी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातो. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले जयदास पाटील आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं होईल. यतीन भोईर आपल्याला विनंती करतो सन्मान्य जयदास पाटील यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन टाळ्या वाजवून स्वागत करा. त्याचबरोबर जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, जसे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, त्यानंतर आवाज देखील इथे बदलेल. कारण नोटा बदलत चालल्यात, आवाज देखील बदलणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मी माईक सोबत आहे माझे साथी समालोचक आणि नवीन मुंबईचा बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे सर्वांचे लाडके संतोष म्हात्रे उर्फ सँडी सर. धन्यवाद. थँक्स व्हेरी मच पीके. तर 63 मिनिटाच्या आतमध्ये चेंडू पडणार तेशीमध्ये सुमधुर असा गायक सन्माननीय आशिष म्हात्रे यांचं पुन्हा एकदा मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. गोड आवाज आणि जसं पांडून सांगितलं कारण महाराष्ट्रभर नाही तर कुठे देशामध्ये चांगला आवाज गेला. लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. याच्यानंतरच्या लढतीसाठी मी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी विनंती करतोय. एकविरा 11 मसीगाव आणि जय गणेश सासोरी संघाच्या दोन्ही कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी या 2 मिनिटं बाकी आहेत आपली वसी बॉयज संघाची. 3 मिनिटांमध्ये आपला एक चेंडू पडणं अतिशय महत्वाचं आहे आणि टाइम इथे काउंट केलं जातं. इंडिया क्रिक आपले सज्ज झाले आहेत. पूर्णपणे यूट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट आपलं पाहिलं जातं. पूर्णपणे 198 देशामध्ये लाईव्ह टेकलस भालचंद्र स्मृती चषक पर्व 3 डेन क्रिकेट आणि भालचंद्र वडिलांबद्दल दिलेली एक चांगली स्पर्धा त्यांना समर्पित केले. दोन्ही मुलांना त्यांच्या सुपुत्रांना वैभव आणि यतीन भोईर 37 वर्ष आपल्याला समर्पण. क्रिकेट वडील एवढे जबरदस्त केलेले होते कारण स्वतः विजय भगत या आघाडीला यायचं त्यानेच मला माहिती दिली होती गतवर्षी का एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर आघाडीला सलामी येत भालचंद्र एक कमालीची ज्याच्यामध्ये स्क्वेट कट जबरदस्त होता. जसं गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेट कट मारायचे तसा स्क्वेट कट भालचंद्रांच्या पाशी होता. त्यांच्यात आपल्या वडिलांना जसं लाला अमरनाथचं नाव रोशन केलं. सुरेंदर अमरनाथ मोहिंदर अमरनाथ 2 जबरदस्त फलंदाजांनी जसं नाव जयप मॉर्स 1 मिनिट राहिलेलं आहे. 1 मिनिटामध्ये पहिला चेंडू आपलं पडणं महत्वाचं असेल. एक चेंडू जर 1 मिनिटात चेंडू पडत नाही तर पॅनल्टीला 2 धाबांच्या आपल्याला समोर जायला लागेल. याची दक्षता घ्या. चांगले क्रिकेट आणि क्रिकेट खेळता तो शिस्त असावे लागतील कारण बराच भंडेकडे गेला तर जवळजवळ 9:30 वाजता पहिला चेंडू सकाळी पडतो. त्याच्यानंतर जर चेंडू पडला तर क्षेत्ररक्षण जो फलंदाजी करतो गोलंदाजी टाकतो त्याच्यावर पॅनल्टीच्या रूपाने 2 धावा वसूल केला. एवढं भंडे क्रिकेट एक शिस्तपात खेळलं जातं. तसं नवी मुंबई अपेक्षा करायला हरकत नाही कारण जे 12 वाजता पहिल्या 2 वर्षावर 12 वाजता जवळजवळ पहिला सामनाचा चेंडू पडायचा तो मात्र आता 10 10:30 पडतो. म्हणजे कुठेतरी परिवर्तन येत चालले नवी मुंबईमध्ये. त्याचं स्वागत करायला हवं. 62 धाबांचं धावा उभे केला. 63 धावा उभे. 12.60 इज रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. जाऊया चांगल्या लढतीकडे. 63 धावा उभे केले. 51 धावाचं पहिलं अर्धशतक भालचंद्र स्मृती चषकामध्ये ठोकण्याचा अर्धशतक काढण्याचा मान मात्र एकनाथ या फलंदाजाला जातं. त्याने सुरेख 51 धावांची सर्रास अशी नेतृत्व खेळी केली होता एकनाथ आणि 63 धावांचा लक्ष आणि त्याला पेलण्याची त्याला तोडीच तोड उत्तर देण्याची क्षमता BS बॉईज कडे आहेत. कारण हा जो उतरलाय टक्या चंद्रकांत याला दिव्याचा सचिन म्हणून उपाधी दिली गेलेली आहे. म्हणजे सचिनचं नाव आला तर त्याचा क्लास किती असेल आपण स्पष्ट जाणू शकता. एवढा क्लास आहे. एक्स्ट्रा कव्हर राय जबरदस्त खेळ. लेट्स स्टार्ट टू गेम. सामना चालू होण्याचा संकेत येतो पंचाकडून. तर पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खेळणार चंद्रकांत. येस नाव द ओव्हर ऑफ डिसमिसल. खराब प्रदर्शन. वाईट डक वॉज इज गोल्डन डक घेऊन परतला चंद्रकांत. व्हेरी सॉफ्ट डिसअपॉइंटेड करतोय. साफ निराशा. परतला 0वर 1 गडी बाद. चंद्रकांत गॉन. डीजे
एकदम साधा चेंडू होता, कुठे वळू शकला असता, परंतु टायमिंग मिस केलं होतं. सरळ हलका झेल गेला होता पॉइंटच्या दिशेने, कोणती चूक न करता अचूक झेलतो होता. पहिलं एश मिळून देतोय हा गोलंदाज वाशी बॉयला अजमल. तर सईद अजमल तर पाकिस्तानी जवळजवळ 108-100च्या वन डे खेळला, पण एकदाही मात्र मॅन ऑफ द मॅच या अजमलला मिळालं नव्हतं. एक असे नव्हते आणि एकी नोबॉल मात्र त्याने आपल्या कार्तिकीमध्ये टाकला. तोच अजमलच्या नावाने हा गोलंदाज पहिला विकेट मात्र मिळून देतोय आपल्या वॉशी बॉयज वॉसिंगला. पॉइंट कबॉन शॉट एक्स्ट्रा क्रॉस सिली मिड ऑफ शॉट स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट 1 सेकंड राईट हॅम द विकेट. टप्पा पडला हलक्याने येऊ दिला त्याला, हलक्याने पॅस बॅटचा पॅस ओपन केलं होतं आणि त्याला ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, स्टेट गेला होता सिनी मिड ऑफला. नो रन. 2 चेंडूचा खेळ होतोय. 63 धावांचं लक्ष, बरोबर 12.6 प्रति षटकामध्ये धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बीएस बॉय दिवा संघाला. हेलिकॉप्टर वन टू द हिट, व्हेरी गुड फॉल्डिंग अँड फॉलो थ्रो. फॉलो थ्रू मध्ये सुरेख चेंडू बघूया. काढला पहिल्यांदा विराट 11 करावे नगर यांचा बळी होता. त्याने निर्धाव पहिले 5 चेंडू टाकले होते. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव 1 विकेट. फुलटॉन दिशा दिले डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला जे क्षेत्ररक्षण त्याच्या दरम्यान चेंडू सिरवतो. येथे खातं खोलतो 4थ्या चेंडूवर. हे खातं खोललं जातं बेस बॉय दिवा संघाचं 1-ने. 1 गडी बाद 1 अशी खराब स्थिती आहे. लक्षात 63 धावांचं पेळण्याची क्षमता आहे, कारण आता जो फलंदाज स्ट्राईक जातो गिरीश याचा दणका बघितला. रिद्धी सिद्धी कोपरे जे योगेश भोईर आणि नितीन भोईर या 2 बंधूंना जे आयोजन केलं होतं त्यामध्ये चमकला होता. 2 खेळ याने अप्रतिम केले होते. 39 दिवस पहिल्या सामन्यामध्ये, त्याच्यानंतर 28 धावांच्या 2 घातक खेळांवर हा बेस्ट प्लेअर नवसाती दिवा मध्ये खेळत होता आणि तिथेच मात्र मोठा किताब उत्कृष्ट फलंदाजा घेऊन गेला होता. इज अ बेस्ट बॅट्समन. टायमिंग चांगलं आहे, पूल सुंदर करतो आणि डीप लॉंग ऑफला तेवढ्या झकानीने बॅटीचा तलवार सारखी फिरून मोठमोठे फटके हा मारू शकतो. परंतु बघूया जसा निष्फळ ठरला होता टकिया चंद्रकांत 0वर, त्यामुळे सामन्याला पूर्णपणे भक्कम स्थिती देण्याची जबाबदारी मी येते वैभववर. चेंडू यस सोच फटका, नो मॅन लँड, वन बाउंस क्रॉस द बाउंड्री, पोफो सुपर शॉट. षटका चौकाने सुरुवात गिरीशची. डीजे like the middle of the bat and gloriously hit off the deep long off 4. 4 धावा गिरीश. 4 धावने वाढतं धावफलक बेसबॉलचं 5वर. राईट हँड फ्रॉम द विकेट. And the drive, very good fielding, very good stop of the follow through. धाव मारतो, चांगल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 5 पहिल्याच्या पाऊलपाच्या षटकानंतर. तो पण मधुर गीत घेऊन येईल आदेश डीजे मॅन फ्रॉम कोपरखेरणे. समाज मागे पडत नाही. कोणत्या 2 पावलं इतरांच्या समाजामध्ये जवळजवळ त्याच जवळ जाताना आपले गायकी तेवढंच सुमधुर गाताना एक श्रोत्यांना रसिकांना मंत्रमुग्धांगाने व्यासपीठावर असलेले आमचे आशिष म्हात्रे साहेब, खरोखर गोड आवाज. जेव्हा अग्री माणूस जेव्हा असं चांगलं गीत गातात खरंच अभिमान आम्ही बाळगतो. कारण बऱ्याच वेळेला अग्री समाज बऱ्याच समाजांना वाटतात कुठेतरी चेष्टा करण्यामध्ये वागबर होतात, पण त्याच बऱ्याच समाजांना दाखवून दिलं की अग्री कोळी समाज इतरांच्या बरोबरीने जातोय. किती बरेचसे चार्टर्ड अकाउंटंट त्यात इंजिनियर डॉक्टर्स व्हायला लागले. ही अभिमानाची गोष्ट मात्र व्हायला. त्यापैकी गायकी मात्र कुठे 2 पावलं मागे नाहीत, ते 2 पावलं पुढे जात आहेत. त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. राईट हँड पुढे विकेट फ्लाईट दिले, त्याच्या फ्लाईटला सरळ फेकून देतोय वाईटिश डीप काव कॉर्नरला. चेंडू सीमा पलीकडे षटकार. सुंदर फटका फलंदाज सुधीरचा. डीजे डोक्यावर षटकार.
सुंदर फटका सुधीरचा 6 धावांनी धावसंख्या वाढते बीएस बॉयची 63 धावांना उत्तर देताना दुसऱ्या षटकादरम्यान एक गडी बाद 11 11 लॉस ऑफ 1 विकेट सेकंड इव्हन प्रोग्रेस पॉइंट कब शॉट एक्स्ट्रा कब गुड टू राईट ऑफ द विकेट पुन्हा एकदा फ्लाइट सरत चेंडू कोपच्यात टाकला होता इथे खराब क्षेत्ररक्षण लॉंग चेस बाय अभय वाघमारे चेंडूला मात्र बाजी मारलेला आहे अभय थोडासा मात्र हारलाय या चेंडूला थोपवण्यामध्ये चेंडू सीमापार 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके ताकद तेवढी सुंदर षटकार सुधीरचा हा दुसरा षटकार डीजे ओ त्याचा फ्लिपर टाकण्याचा प्रयत्न दिशा हरपली होती कुठेतरी दिशामधून भटकला होता गोलंदाज इथे 1+1 वाईट +1 अशा 2 धाव मिळतात धावसंख्या बस पुढे जाते बीएस बॉय दिवाची वशी बॉयज वशी संघाला उत्तर देताना 23 वर चांगला सामना होईल कारण रितेश स्वतः कर्णधार आहे हात घाटक त्याच्यानंतर धीरज हाही एक स्फोटक फलंदाज त्याच्यानंतर सुमितची फलंदाजी शेवटचा येऊन तो चकित करू शकतो म्हणजे कुठे सामना रोमांचक अवस्थेत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगणार राईट आर्म उर्दू विकेट गुड आलाय त्याच्यानंतर हुक करतात चेंडू फळीमध्ये नाही प्रेक्षक या ज्याने झेल घेतल्या त्या प्रेक्षकाला माझी नम्रतेची विनंती आहे भालचंद्र चषकामध्ये हरीश भोईन आपल्यासाठी घेऊन आलाय झेलासाठी एक कॅप आणि प्रेक्षक येतो हा जे झेल प्रेक्षक तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन सन्मान्य गायक आशिष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या प्रेक्षकाला वेल्डन प्रेक्षक स्पेक्टाकर किती महत्वाचा आहे भारताच्या स्मृती चषक हेच आहे याचे नाबिण्य हरीश भोईर धन्यवाद तुम्ही स्पॉन्सर केलेला हे प्रेक्षकांना सन्मानित केलं सुप्रसिद्ध गायक आशिष म्हात्रे धन्यवाद तोपर्यंत 2 षटकांचा खेळ संपतोय धावसंख्या लागले 23 वर एक गडी बाद चांगल्या स्थितीमध्ये बीएस बॉय तोपर्यंत मधुर गीत थोडे काही मिनिटांसाठी घेऊन येईल आदेश
त्या चेंडूला बॅटला लागून गेलं बॅकवर्ड शॉट पॉइंटला. धाव मात्र मिळते सुधीरला. 1-2 षटकानंतर खेळल्यानंतर एक चौकार आहे. सुधीरची खेळी सुंदर चालले. त्याला सहाय्य करताना गिरीश एक चौकाराचा खेळतो व्यक्ती 5 वर. संघाची धाव संख्या तिसऱ्या षटका मार्ग असताना 24 एक गडी बाद. तर सन्मान्य सुप्रसिद्ध गायक आशिष मात्र यांच्या सोबत असते नाणेफिक करून घेण्यात आलेली आहे. तर नाणेफिकीचा कौल गेलाय याच्यानंतरच्या लढतीचा वशी एकविरा एलिवन जैन गणेश सारसोले. चांगला फटका पण नाही. येस नितीन, हार्दिक स्वागत आहे तुझं आणि बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. तोपर्यंत धाव मिळते 1 घोषितच्या रूपाने. धन्यवाद राजा काजले. 1 धावने धावसंख्या वाढली जाते संघाची. बेस बॉयची उत्तर देताना 63 धावसंख्या 1 गडी बाद 25 वर. शांत क्रिकेट 15 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता असं समीकरण आलं. बघू कोण जिंकेल कोण सांगणार. रवी येतो पुढला चेंडू घेऊन गिरीशला. जबरदस्त फटका. गोइंग येस गॉन. स्वीट टायमिंग, गोड साऊंड. हा फलंदाज गिरीशचा षटकार. डीजे चेंडूचा धावसंख्या पोहोचलेली आहे. षटकारांच्या सैन्यात 31 वर. लक्ष 63. अजून 32 धावांची आवश्यकता येणाऱ्या चेंडूमध्ये. चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी 32 धावा. 13 डिलिव्हरी 32 रन्स रिक्वायर्ड विन दिस मॅच. बेस बॉयज अगेन्स्ट वॉशी बॉयज. रवी राईट आर्म ortho wicket. Oh, ghosted! Another sweet timing. It a deep square leg over for 6 another to Girish. षटकार क्रमांक 2 या षटकातील. डीजे होता. तर पहिल्या आर एस फाउंडेशनचा हर्षित पाटील जे दिवा हायवे दिवा जे क्रिकेट पाहिलं असेल त्याच्यामध्ये सन्मानाने 800 ही एक चांगल्या दर्जाची एक कार याच गुड्डून घेऊन आला होता नवीमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी. लवली फ्लाईट दिल्या फ्लाईटला चकला गेलाय. गतीला ओळखण्यामध्ये नॉट लुक रीड ऑफ द फिंगर ऑफ द बॉलर. कुठेतरी हा गोलंदाज जागेला फिंगरकडे बागण्यात चकला जातो. ओळखण्यामध्ये कमी पडतो फलंदाज सुधीर. तिसरा चेंडू राईट आर्म ओर द विकेट. बॅकफुटला गेला थांबला. त्यांचा स्क्वेअर कट मारला. चेंडूला दिशा दिली बॅकवर्ड कव्हर पॉइंटच्या दिशेने. जबरदस्त क्षेत्ररक्षण येतो फील्ड करतो. 2 धाव मिळतात सुधीरला. सुधीर आणि ते तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला होता. अपील केले. अपील उचलून दिले आणि नायकरित्या गिरीशचा चांगला खेळ मात्र दुर्दैवरित्या आवश्यक नसता हा बाद. 2 गडी बाद. धावसंख्या 39 वर. डीजे थोड्या वेळासाठी या.
लेग ब्रेक त्याच्यानंतर टॉप कॅरम बॉल आलं होतं. कॅरम बॉलचं अजिंता मेंडेस त्यानंतर रविचंद्र अश्विनी चांगल्या प्रकारे करत होता. तर पूर्णपणे खरं स्टीव्ह वॉस सारखा एक धूर्त करण्याचं नाव दिलं होतं डॉन ब्रॅडमन, गोलंदाजीचं डॉन ब्रॅडमन म्हणून अश्विनला. कारण 48 टेस्टमध्ये सर्वाधिक लवकर 250 विकेट घेणारा 45 टेस्टमध्ये 48 मध्ये डेनिसने रेकॉर्ड खोडीत काढला होता अश्विनने. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याच्यानंतर सुंदर फटका टायमिंग मे बी चाल going a huge six of the deep mid wicket vision area. Good shot by Sudhir. DJ 45 धावा. लक्ष तेवढं 63 या सोनी उत्तर देताना चौथ्या षटकाच्या 4 चेंडूच्या खेळीनंतर 2 गडी बाद 45. 8 चेंडू. चेंडूला खेळण्याचा चेंडू हवेमध्ये जास्त वेळ, उंची जास्त, लांबी कमी. इथे मात्र नाईसली इनिंग्स कम टू द एंड. चांगल्या खेळीचा शेवट. डीप कव्हर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हरला हटून गेलं कव्हरला राजू. डीप लॉंग ऑफ डिस्प्ले लाईक डीप मिड विकेट शॉट मिड विकेट अँड शॉट लाईक गुड टू कमथिंग बोर्ड राईट ऑफ द विकेट. फ्लाईट दिले त्याच्यानंतर हो थोडस मनोवैज्ञानिक दबाव गुड्डूवरती. हॅट्रिक मात्र इथे व्हायची. हॅट्रिक साठी सन्मान्य पाहुणे, हॅट्रिक साठी रोख ₹1000 षटकारांसाठी ठेवले होते. इथे व्हाईटची हॅट्रिक टाकले गुड्डून. तर धावसंख्या पोहोचते 48. 7 चेंडू आणि 15. इथे व्हॉट अ नजाकत यार. कर्नाटकाची खुबी होती रितेशची. कर्णधार रितेशने चेंडूला फेकून दिले डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. वेल शॉट कॅप्टन BS बॉईज रितेश. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा कशा होतील एक गीत ऐकल्यानंतर पुन्हा आपण मैदानात वळूया. 4 मिनिटं असतील तोपर्यंत गीत असेल काय सेकंद घेऊन. गोरी गोरी पोरी मिरवते कौरी. 9 चेंडू 7 चेंडू आणि 9 तर 62 धावा उभ्या केले. 63 धावा येणारा 7 चेंडू 9 धावा. का सामना काय पाहिलं होता शेवटचा 7 चेंडू मध्ये 6 धावा रोखलेले होतं प्रशांत नाईक ना श्रीकृष्ण दिवाला. इथे गोलंदाज रोखतो का ही बघायला निश्चित आवडेल. कारण एकनाथ सारखे ती कुशलता आहे, ती क्षमता आहे, त्याच्यात ओ ब्रेक आहे ले ब्रेक आहे. 7 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी BS बॉईज. तर खेळपट्टीवर सामना करण्यासाठी श्रीकांत दुसऱ्या एंडला कर्णधार षटकार ठोकून सामना आपल्या बाजूने झुकवलाय. परंतु अजून खेळ बाकी आहे. 4 मिनिटं बाकी आहे. 4 मिनिटं 7 चेंडू 9 धावा. कोण करेल कोण बाजी मारेल चांगल्याकडे. बिकॉज क्रिकेट गोल्स अनसर्टन गेम ऑफ चान्स. फ्लाईट दिले त्याच्यानंतर थांबला. त्यानंतर हुक केलं. चेंडू बॅटला लागून एज करून गेलं तर घोषित क्षेत्रामध्ये. समीकरण बदलतं. चेंडू बदलले गेले. 5 चेंडू 8 धावा. कमाल केली होती काल शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचण्यापूर्वी सुपर 4 मध्ये गावदेवी दारवचा प्रशांतनं रोखले होतं. डॉट 3 चेंडू काढले होते. 4 चेंडू डॉट काढल्यानंतर श्रीकृष्णानं ती विजयश्री मात्र गळ्यातून खेचून आणली होती प्रशांत गावदेवी दारवाच्या गोलंदाजावर. 5 चेंडू 8 धावा.
वॉट अ मॅच, वॉट अ सेन्सिबल क्रिकेट मॅच. गावदेव मैदानामध्ये हा दणाला रोमांचित दिसतला सामना. 5 चेंडू 8 धावा. राईट हॅम ओव्हर द फ्लॅट देतात अक्रॉस द बॅट. लवली बॉल इज अपसाइड ऑफ द नो लो ओ ब्रेक नो लेग ब्रेक इज आर्म गेम. समीकरण बदल. 4 चेंडू 8 धावा. कशमकश वाढला जाईल बॅट अँड बॉल मध्ये. रितेश श्रीकांत खेळपट्टीवर सायकलाय श्रीकांत. Point cover, deep extra cover, deep long on, deep square leg, deep mid wicket, short square line, short mid on, right arm over the wicket. टप्पा पडले खरोखर इथे मात्र चेंडू हाताळलाय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू असावा, पंचाने स्पष्ट नकार दिलाय. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू संपले. पहिल्या चेंडूवर 1, त्याच्यानंतर 2 डॉट. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सुपर्ब मॅच यार. 6 चेंडू म्हणजे कमाल केली होती. तीच कमाल करण्याच्या दिशेने गोलंदाज ज्याने अर्धशतक या स्पर्धेचं लावलेलं होतं तोच गोलंदाज ऑलराऊंडर प्रदर्शन करताना ही इज जस्ट लाईक द आर अश्विन. 5 वेळा धमाका केले, 5 विकेट 50 असा आर अश्विनने धमाका केला होता. प्रदर्शन करता ऑलराऊंडर. साकिब अल हसन इज गुड बांगलादेशी गुड ऑलराऊंडर. अब्दुल रजाक इज पाकिस्तानी ॲज अँड्रे बेन स्टोक इज अ मॅग्निफिसंट इन बोथमचा वारसदार. असं ऑलराऊंडर प्रदर्शन करताना 3 चेंडू 8 धावा. 2 चेंडू बाकी आहे. जास्त वेळ खेळू नका, कारण कदाचित डक विल्लीस तुमच्याकडे पावतो या आयोजकाकडून. जसं डक विल्लीसने घात केला होता 1992 साली साऊथ आफ्रिकेचा. जे 11 चेंडूमध्ये 22 होतं ते घेऊन घेतात डक विल्लीस. 1 चेंडू आणि 21 धावा. तसं कदाचित झालं तर मात्र आपल्याला पराभवाचं तोंड पाहायला लागेल. 3 चेंडू 8 धावा. इकडे होते पुढला चेंडू घेऊन. राईट हॅम ओव्हर द विकेट. पुढे सरसावलं, त्याच्यानं स्टेप आउट केलं, पण पुढे ड्राईव्ह केलं होतं. टायमिंग चुकून गेलं होतं. डीप शॉट मिड विकेटचे गुड फिल्डिंग इज देअर. आणखी 1 धाव मिळते. 2 चेंडू आणि 7 धावा. थक थक. पूर्ण रोटेशन पर ऑफ मिनिट ही स्पंदनं वाढले जातील, कारण 2 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी. तर सुप्रसिद्ध गायक आपले आलेले आहेत आशिष म्हात्रे. मजा लुटल, मंत्रमुग्ध सामना त्यांना पाहिजे होता तसं पाहायला मिळतंय. तेवढ्याच एकदम सन्मानाने आलेले आमच्या खार्डे अजून पाहुणे. तेवढं विकेट सेम आहेत. 3 गडी पण नाणेफेकीचा कौल मात्र महत्वाचा आहे. दिवा बॉयचा जरी षटकार ठोकला तर विकेट न गवता सामना बीएस बॉय. 2 चेंडू 7 धावा. काय दडपण असेल दोघांवरती, गोलंदाज आणि फलंदाजावरती. फटका चुकले, टायमिंग चुकले, चेंडूला दिशा दिली. डीप स्क्वेअर चेंडू झाडाला लागल्यानं फांदिल्यानंतर 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेतली जाते. 2 धाव मिळतात रितेशला. 1 चेंडू 5 धावा. तो चेंडू जो जावेदमॅनला वाट पाहिली होती चेतन शर्माची, तो चेंडू द मॅकेन्झीला अंडरआर्म टाकलेला होता. 1 चेंडू 5 धावा. 4 धावा जरी चौकार आला तरी नाणेफेकीच्या जोरावर मात्र बीज बॉयज हा दुसऱ्या फेरीत गेल. 5 धावा असल्यात, विकेट बरोबर आहेत. नाणेफेकीचा महत्वाचा कौल गेलाय बीज बॉयज. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं बोला. 1 चेंडू 5 धावा. काय होईल काय न सांगणार आम्हाला माहित नाही, प्रेक्षकांना माहित. फक्त माहित असणार गोलंदाज आणि फलंदाजाला. बिकॉज क्रिकेट. 1 चेंडू 5 धावा. तो जावेद मेदचा मिड विकेटचा षटकार का तोच अंडरआर्म टाकलेला चेंडू ट्रॅव्हल चेपलचा तो मात्र टाकता येणार नाही. तो टाकलास पंच त्याला घोषित करू शकतो नो बॉल, कारण त्याच्यानंतर टायमिंग संपत आलेला आहे. 1 चेंडू 5 धावा. व्हॉट अ सेन्सिबल मॅच. बीएस बॉयज दिवा अगेन्स्ट वॉसी बॉयज. 63 धावांचं लक्ष ठेवलंय. या क्षणी धाव फळक लागतं बीएस बॉयज संघाचा. 57 58. 1 चेंडू 5 धावा. 4 धावा चौकार आला तरी सामना मात्र देण्यात येईल. विजय मिळेल बीएस बॉयज संघाला. 1-5 टाळ्यांच्या कडकडामध्ये चेंडूचं स्वागत करा प्रेक्षकांनी. 1 चेंडू 5 धावा. पुढे सरसावले आणि चेंडूला मात्र दिशा जमिनीला आलंकन गेले. एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल पण निरर्थक असेल. इथे मात्र 2 धावाने निसट्ट बरं. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. 2 धावाने पराभूत. हार्ड लक बीएस बॉयज. शतरक्षण लावा. धन्यवाद आशिष म्हात्रे साहेब, आपण आलात.